आणि काँग्रेसचं 84वं अधिवेशन गुजरातच्या अहमदाबादमध्ये पार पडलं आणि यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसह आरएसएसवर जोरदार टीकाही केली। राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला। आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी मागितली आणि ही यादी अजूनही निवडणूक आयोगाने दिलेली नाही असं राहुल यांनी सांगितलं। त्यांच्या आरोपांवरती अजित पवारांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। महाराष्ट्र के लोगों से पूछिए, आपको बताएंगे बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है, वो आपको बता देंगे किस प्रकार से जीता है। इलेक्शन कमीशन से हमने वोटर लिस्ट, महाराष्ट्र की वोटर लिस्ट हम पूछ पूछ के थक गए। आज तक इलेक्शन कमीशन हमें महाराष्ट्र की वोटर लिस्ट नहीं दे पा रहा है। एवढ्या दारुण पराभव झाल्यावर हे असलं काही काही यांना यांच्या सुपीक डोक्यात या कल्पना सुचतात। आता आमचे 100 दिवस झालेत, आम्ही कार्यक्रम राबवतोय। लोकसभेला ते 31 निवडून आले तेव्हा काही झालं नाही मतदारांच्या बाबतीत, ते सगळं अतिशय आलबेल झालं आणि आता मात्र दारुण पराभव झाला की लगेच मतदारांची संख्या वाढवली। ईव्हीएम खराब आहेत, ईव्हीएम काहीतरी मॅनेज केले गेले, असं नसतं। आणि